स्वतःची, परिवाराची, मुलांची, कुणाचीही पर्वा न करता अविरत रात्र आणि दिवस त्यांनी कधीही मोजलं नाही की माझ्यासाठी रात्र काय आणि दिवस काय. अविरत ते या समाजाला, या देशाला मी माझ्या माध्यमातून कसं काय उन्नतीच्या मार्गावर नेऊ शकतो या प्रयत्नाने त्यांनी आपल्यासाठी असं अविरत कार्य केलेलं आहे ज्याला आपण कधीही विसरू शकत नाही. बाबासाहेबांनी जी सामाजिक समता आपल्याला शिकवलेली आहे, आपल्याला सांगितलेलं आहे, तुम्हा सर्वांना समजतोही आहे की सामाजिक समता काय आहे, कशा पद्धतीने आपल्याला ती या समाजामध्ये वावरत असताना तिला पालन कसं करायचं, कसं आचरणात आणायचं हे सर्वांना समजतं आहे आणि सर्वजण आपापल्या परीने चालण्याचा प्रयत्न करीत आहे. सामाजिक समता ही अगोदर माणसाला आपल्या घरातूनच सुरुवात करावी लागते, कारण घरामध्ये आपल्याला जी समता मिळायला पाहिजे ती समता घरातूनच मिळत नाही आणि आपलं स्थान हा दुय्यम दर्जाचं असते. म्हणून पहिली क्रांती, पहिली जी समता आहे ती आपल्या घरातूनच आपल्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे.